1 रन झालेली आहे आणि पंचांचा निर्णय व्हाईट बॉल घोषित. हा चेंडू नो आहे. 1 चेंडू आणि 3 धावा झाल्या धावपलक्यावर. 2-2. तू आधी 3 बोलतेस. पहिला डॉट आहे काय? 2 एक चेंडू आणि 3 धावा झालेल्या धावफलकावर. गोलंदाज जयेश आणि फलंदाजी करतोय रोशन. आणि हा चेंडू पुन्हा एकदा चौकार. दोन चेंडू आणि 7 धावा. तिसरा चेंडू जयेश. हा चेंडू निर्धाव वाईट. 8-8. कृपया कॉमेंट्री मॅच बॉक्स इथं असतील त्यातल्या खुर्च्या कोणी नेऊ नये. तुम्हाला कुठे बसायचं असेल त्याची सोय तुम्ही करायची आहे, कारण इथे आलेले पाहुणे यांना खुर्च्याची आतुरतेने गरज असते, किंवा कॉमेंटर किंवा स्कोरर. तेव्हा सर्वांनी लक्षात ठेवा. 9 धावा. जयेश चौथा चेंडू. धाव पलक्यावर धावा लागल्या तर 9. नवीन फलंदाज श्रवण. चार चेंडू आणि 10 धावा. आता स्ट्राईकवर असेल रोशन. पाच चेंडू आणि 15 धावा. शेवटचा चेंडू असेल. एक ओव्हर 15 धावा झाल्यात. आता दुसरा गोलंदाज असेल तेजस सावंत. सामना करेल श्रवण भोईर. पहिला चेंडू काय करतोय श्रवण भोईर. सुंदर असा चेंडू आणि फलंदाज बाद. एक चेंडू आणि 15 धावा झालेल्या धाव फलक्यावर. नवीन येणारा बॅट्समन स्वप्नील सावंत. तेजस सावंत चांगली कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. दुसरा चेंडू काय करतोय स्वप्नील. आणि एक धाव. 2 चेंडू आणि 16 धावा. आता फलंदाजी करेल तो रोशन. सामना करेल तिसऱ्या चेंडूचा तेजस सावंत. सुंदर अशी गोलंदाजी करताय मैदानात. तिसरा चेंडू. सुंदर असा चेंडू. तीन चेंडू आणि 16 धावा लागलेल्या आहेत. चौथा चेंडू. सामना करेल रोशन आणि 1 रन. 4 चेंडू आणि 17 धावा. सुंदर अशी गोलंदाजी करतोय तेजस. आता स्ट्राईकवर असं स्वप्नील काय करतो आपल्या संघासाठी. आणि विकेट. पाच चेंडू आणि 17 धावा झालेल्या आहेत धाव फलकावर. शेवटचा चेंडू असेल. नवीन येणारा फलंदाज मनीष भोपी. शेवटचा चेंडू असेल. काय करतोय मनीष भोपी. हो, पंचांचा निर्णय अंतिम राहील. सर्वांनी मान्य करायचा आहे. आणि हा चेंडू सुंदर अशी 1 रन काढून दिलेला आहे. 2 ओव्हरीच्या समाप्तीनंतर स्कोर आहे 18. आता स्ट्राईकवर असेल रोशन. पंचांनी सुद्धा मनीष.
कटाक्षपणे लक्ष द्यायचं आहे, कारण आपल्याकडून सुद्धा चूक होता कामा नये. तेव्हा सर्व संघाने किंवा खेळाडूने पंचांचा निर्णय अंतिम राहिला असे साध्य करा. याच्यानंतर हीच आहे ना. कोण कोण आहे? याच्यानंतरचा होणारा सामना क्रियांश 11 वर्सेस प्रशांत 11. पहिला चेंडू सुंदर अशी 1 रन काढून दिले मनीष. यानंतर होणारा सामना क्रियाश 11 वर्सेस प्रशांत 11 या संघाच्या कर्णधाराने टॉक्स बॉक्स वरती हजर राहायचा आहे. दुसरा चेंडू आणि सुंदर असा फटका रोशन शेलार याच्या माध्यमातून बघायला भेटला असेल. दोन चेंडू आणि 23 धावा. तिसरा चेंडू सुंदर असा टाकायला लागेल. यानंतर होणारा सामना क्रियांश 11 वर्सेस प्रशांत 11. तेव्हा आणि सर्व दोन खेळाडू इथे हजर राहायचे 3 आहे. चेंडू आणि या 2 रन. 3 चेंडू आणि 25 धावा झालेल्या आहेत. चौथा चेंडू सामना करेल रोशन आणि हा प्रभाकर चेंडू- शेलार यांचे इथे आगमन झालेलं हा आहे. चेंडू प्रभाकर शेलार यांचे चिरंजीव रोशन शेलार यांनी लागोपाठ 2 चौकार मारले. चार त्यांना काही ते बक्षीस 4 मिळतंय. चेंडू आणि 26 धावा झाले आहेत. पाचवा चेंडू काय करतोय मनीष भोपी. सुंदर आणि रन आउट. 5 चेंडू आणि 26 धावा. नवीन येणारा फलंदाज ऋतिक. शेवटचा चेंडू असेल. जेवणाचं कोण असेल बाकी त्याने ताबडतोब जेवणासाठी जायचं आहे. तुमची आतुरतेने वाट ते बघत आहेत. जेव्हाचे जे कोण 28 असतील झाल्यात. 28 धावांची गरज असेल ती. त्याने ताबडतोब आपल्या जे आपले मोबाईलचे जे काम असतील शेवटचे 15 मिनिटं बाकी आहेत. कोणी जेवायचं बाकी असेल त्यांनी ताबडतोब खरोखरच करा. आम्हाला तुमची स्कोर किती सांग. 28 18 चेंडू आणि 28 धावा. 18 चेंडू आणि 28 धावांची गरज. यानंतर होणारा सामना क्रियांश वर्सेस प्रशांत 11. तेव्हा तुम्हाला सर्व खेळाडूंना मी विनंती करतो व सर्व खेळाडूंनी ते उपस्थित दाखवायचे आहे. तसेच टॉक्स बॉक्स वरती कर्णधारांनी टॉक्स उचलण्यासाठी येणारे 18 चेंडू आणि इथे टॉक्स बॉक्स वरती इथे 18 चेंडू आणि 28 धावांची आमचे राम तो. शेलार इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचे सुद्धा हार्दिक स्वागत. पहिला चेंडू रोशन शेलार सामना करेल तेजस सावंत. सुंदर चेंडू आणि रन आउट. पंचावर कोणी दबाव टाकू नका खरोखरच, कारण आपण एक आनंदाची सुंदर असा चेंडू रोशनच्या माध्यमातून बघायला आनंद आणि शो साठी एक होली उत्सव म्हणून इथे मॅच साठी आयोजन केलेलं आहे. तेव्हा पंचावर कोणी दबाव टाकू नये. नवीन येणारा फलंदाज धनज. दुसरा चेंडू सामना करेल चेतन. काय करतोय फलंदाज. आमचे नातू सौरभ भोई यांचे सुद्धा इथे आगमन झालेले आहे. यांचे सुद्धा सौरभ शेलार यांचे आगमन झालेले आहे. त्यांचे सुद्धा हार्दिक स्वागत. त्याने सुद्धा जेवणाचा जो स्वाद घ्यायचा आहे आणि विनंती आहे कोणी जेवायचं बाकी असेल खरोखरच त्याने ताबडतोब जेवायला जायचं आहे.
3 चेंडू आणि 2 धावा. फलंदाज असेल आता चेतन. चहाची व्यवस्था करणार आहे त्याने सुद्धा तिथे जेवलं तरी काय वावगं सुंदर ठरत असा नाही. चेंडू. नवाब शेठ, तुम्ही सुद्धा जेवणाचा स्वाद घ्यायचा आहे तिथे. तुम्ही सुद्धा आम्हाला सहकार्य करतात. 4 चेंडू आणि 3 धावा. पाचवा चेंडू काय करतो चेतन. सुंदर असा चेंडू आणि रनआउट. क्रियांश वर्चस्व प्रशांत. प्रशांतचे टीमचं नाव काय? 5 चेंडू आणि 3 धावा. शेवटचा चेंडू असेल सामना करेल धनज. क्रियांश क्रियांश वर्चस्व प्रशांत. 5 यांचे चेंडू जो सामना आणि होणार 3 आहे धावा. तेव्हा- शेवटचा चेंडू असेल. सुंदर चेंडू आणि चौका. धनज शेलार काय फलंदाजी करतोय. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर आहे 7. दुसरा गोलंदाज असेल श्रवण भोईर. सामना करेल जयेश. त्याला एक काढ मग नंतर मारू जर थांब बारक्या मुरलेला आहे त्याच्यावर सावध सांगे ना. आता गोलंदाज आलाय श्रवण भोईर. काय करतोय आता आपल्या संघासाठी. सामना करेल जयेश भोईर. पहिला चेंडू श्रवण भोईर. शेलार कुठे असेल त्याने ताबडतोब इथे कॉमेंट्री बॉक्सवरती हजर राहायचं आहे. संतोष एक शेलार. चेंडू आणि धावा झाल्या 7. आता नवीन येणारा फलंदाज जयवान. मॅच जिंकायची असली तर जयेशला काहीतरी चांगली कामगिरी करायला लागेल आपल्या संघासाठी. दुसरा चेंडू श्रवण भोईर काय वेगवान टाकतोय. काय धनश्याला धनेश शेलार. धनेश शेलार यांनी जो चौका मारला त्यासाठी त्यांच्या पप्पानी त्यांच्या वडिलांनी 100 रुपयाचं बक्षीस तिथे दिलेलं आहे. त्याबद्दल त्यांचे हार्दिक स्वागत, हार्दिक अभिनंदन. 3 चेंडू आणि 13 धावा लागलेल्या धनेश धावफलकावर. शेलार चौथा चेंडू सुंदर असा टाकायला चौकार लागेल मारला. श्रवण भोईर. त्याच्या फलंदाजी करतो जयेश. 3 बॉल रन 13 3-13. चौथा चेंडू जयेश. सुंदर चेंडू. डॉट. 4 चेंडू आणि 13 धावा. आणि 1 रन. 5 चेंडू आणि 14 धावा झालेल्या आहेत धावपलक्यावर. शेवटचा चेंडू असेल सामना करेल जयवन. शेवटचा चेंडू आणि हा सुंदर फटका. धावा झाल्यात 18. 6 चेंडू आणि 10 धावांची गरज. 6 चेंडू आणि 10 धावांची गरज. अटीतटीचा सामना इथे पाहावयास मिळतात तो आपटा या भव्य मैदानामध्ये. पुढचं कॉमेंट करत आहेत ते कैलासांचे चिरंजीव अविनाश पाटील. कुठं असतील तिथं कॉमेंट्री बॉक्स मध्ये यावे. अविनाश पाटील.
आपल्यातल्या दोन दोन टीम दोन्हीच्या दोन्ही जिंकायला लागतील. टॉस कोण जिंकला उडवलं कोणी टॉस कोण जिंकला मी पण याड्यासारखा ज्या आईला ध्रुवची मॅच आहे म्हणून प्रशांत आणि हे आहे बीडी सावंत यांची जी टीम आहे त्यांनी जर हा सामना जर जिंकला तर अंकुश सावंत यांच्याकडून 500 रुपयाचा इनाम इथे आलेला आहे. बीडी सावंत यांचा जो संघ आहे जो आता बॅटिंग करत आहे नंतरचा होणारा सामना क्रियांश 11 वर्सेस प्रशांत 11 त्यासाठी 500 रुपयाचा पारितोषिक इथे आलेले आहे अंकुश सावंत यांच्याकडून. क्रियांश 11 संघाने सहा चेंडू आणि 10 धावा. अविनाश पाटील कुठं असतील तिथं कॉमेंट्री बॉक्स मध्ये अविनाश पाटील. लवकर सामना सुरू करायचा आहे. जास्त मीटिंग घ्यायची नाही. सगळ्या मॅच होतील तेव्हा हे होतील ना तेव्हा ते डबल ते कोण किती जिंकलं ते बघतील. सुंदर असा चेंडू स्वप्नील. येणारे 5 चेंडू आणि 10 धावांची गरज. सुंदर असा फटका बघायला भेटला. आता येणारे 4 चेंडू आणि 6 धावांची गरज. 4 चेंडू 6 धावा. काय करतो जयेश बघूया आता. पुढचे येणारे 4 चेंडू शिल्लक 6 धावांची गरज असेल. स्वप्नीलला काहीतरी चांगलं कामगिरी करायला लागेल. तिसरा चेंडू स्वप्नील. सामना करेल जयेश. सुंदर असा फटका बघायला भेटला असेल तुम्हाला. आता येणारे 4 चेंडू आणि 6 धावांची गरज. सामना लवकरच चालू करा सामना. तिसरा चेंडू स्वप्नील. पंचाचा निर्णय अंतिम राहील. आउट आहे. येणारे 3 चेंडू आणि 6 धावांची गरज. नवीन फलंदाज असेल चरण भोईर. 3 चेंडू आणि 6 धावा. सुंदर अशी गोलंदाजी करतोय स्वप्नील. येणारा 4था चेंडू काय करेल चरण. 3 चेंडू आणि 6 धावा. दोन चेंडू आणि 5 धावा. सुंदर अशी 1 रन काढून दिलेला आहे जयवन. आता काय करतोय बघूया आता जयवन. 2 चेंडू आणि 5 धावा. या चेंडूवर चौकार नाही तर 1 रन यायलाच पाहिजे. आणि फलंदाज बाद. 1 चेंडू आणि आता 5 धावांची गरज असेल. नवीन फलंदाज आलाय दिनेश. 1 चेंडू आणि 5 धावा. सुंदर अशी गोलंदाजी करतोय स्वप्नील. नवीन फलंदाज असेल सुंदर. हा सामना जिंकलाय ऋत्विक 11 संघाने.